व्हिडिओ शूटिंग इकडे बोलवलंय. त्याचबरोबर घोषित करताना आनंद होत आहे की जाधववाडी निवासी सर्व आचार्यगणांचं इथे आगमन झालेलं आहे, संतांचं आगमन झालेलं आहे. पुढील निवेदनासाठी परमपूज्य मंत्रश्री पृथ्वीराज बाबा तुमच्याकडे शहरनिवासी आचार्य प्रवर श्री बाबाजींचं अंत्यविधी या ठिकाणी सुरू होणार आहे. बाबांच्या अंत्यविधीसाठी सर्व महाराष्ट्र आणि देशभरातून आलेली आचार्य संत महंत तपस्विनी वासनिक मंडळी, त्याचप्रमाणे सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आहे. आता बाबा आपण बसलो असताना बाबांचं प्रवचन आपण ऐकलं. अत्यंत लोभसवाणी, हृदयाला भिडणारे शब्द, त्यांचं प्रवचन म्हणजे जणू काही ऐकतच राहावं. अगदी लहान थोड्यापासून मोठ्यापर्यंत जे मंत्रमुग्ध होऊन जायचे आणि आपल्या सहज सोप्या आवाजामध्ये बाबा सभा जिंकून जायचे. आपण एक दोन प्रवचन त्यांची ऐकली. असे हे सर्वांची मन जिंकणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलंय. दुःख सगळ्यांना झालंय, परिवारालाच नाही तर प्रत्येकाला. त्यांच्या संपर्कामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती आज त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि ते अश्रू सोबत घेऊन तो त्या अंत्यविधीसाठी आलेला आहे. जेवढं बाबांचं कार्य, त्यांचा आवाका, त्यांची ओळख आणि त्यांचा संपर्क पाहता त्या ठिकाणी बरीच मंडळी आलेली आहे. प्रत्येकाकडे श्रद्धांजली त्यांना समर्पित करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणातून आलेले शब्द त्यांच्या ओठापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. परंतु आता रथयात्रा ही
जास्त वेळ चालल्यामुळे आणि वेळही झाल्यामुळे, कारण बऱ्याच दुरून आलेली मंडळी आहे, बरेच लांबून आली मंडळी बाबांसाठी, आणि एवढा प्रवास करून त्यानंतर इथे देखील 2 तास अगदी या ठिकाणी स्मरण चिंतन करत सर्वजण या ठिकाणी बसलेले होते. तर आता अधिक वेळ न घेता त्या ठिकाणी काही गणमान्य व्यक्तींचीच आपण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करणार आहोत. कारण बोलायला प्रत्येकाला त्यांच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात, परंतु वेळेकडे पाहू जाता आपण थोडक्या अवधीमध्ये या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. हो हात लावलो सर्वांना दंडवत आहे. 9 मार्च 2026 ला सकाळी 8 वाजता या ठिकाणी मानव आश्रम देवपूर धुळे बाबांच्या आश्रमात आपण एकत्रित व्हायचं आहे. दंडवत प्रणाम. जाधववाडी मानव आश्रम आचार्य प्रवासी मोठे बाबाजींनी आपले भिक्षुक परिवार पाठवलेले आहेत. त्यांच्यातर्फे देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आणि यानंतर आता